सगळा मिक्स आणि कालवण तुम्हाला आंबट आपलं बघत दिसत कसं झाड. कोळंबी, मांदेली, वाकटी, ढोमी, बोंबील आणि मध्ये येते आपली चिंबोरी. मिक्स मावऱ्याचा कालवण सगळं एकत्र एकजीव करते मसाल्याचा. मसाला रेडी होतोय बघा कसा मसाला तयार एकदम भारी. आंबट कालवण उकल कोलबी, चिंबोरी, मग ते ढोमी, चांदी, ते बघा बोंबील. ते बघा मस्त कसा उकालतोय बघा कडक एकदम. काय मंडळी आपली प्लेट आलेली आहे. कशी प्लेट असणार आहे बघा. नमस्कार मंडळी, गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी. आज आपण कशा ठेवलो होतो आपण? आज मच्छी लेणी चाललो होतो, मच्छी न्यायला आलो होतो. म्हणजे आपल्या इकडं यश नाकवाला आहे डोलकारून, डोळीचा मावरा आहे. तर त्याच्या टायमाला आज फक्त मच्छी न्यायला, म्हणजे कशी मिक्स मच्छी, बोंबील, मांदेली, ढोबी, कोलबी, वाकटी अशी मच्छी. आणि अशा मच्छीची आपल्याला रेसिपी त्याच्यासाठी आलो आहे बघा. याच्यातून काढून निसून घेते मस्त. काय काय घेतलं आहे ते दाखवतो तुम्हाला, कारण निसाचं आहे त्याच्यातून, निसल्यावर दाखवतं आहे. त्याला मंडळी बघताय आपला मावरा वेगवेगळा काढला आहे. आपण घेतले कोलबी घेतली, कोलबी, बोंबील, वाकटी, ढोमी, मांदेली असा मिक्स घेतला आहे आणि मिक्स मावऱ्याचा कालवण जबरदस्त बनणार आहे. चला मंडळी आता घेतल्या मावरा, आता निघतो घरी. बघू आता घरी गेल्यावर आपला मिक्स मावऱ्याचं कालवण. दरवर्षी फक्त यावेळीच डिश बनवायला भेटतं आपल्याला, कारण यावेळी तोच मावरा सगळा सोबत येतं. वाकटी, कोलबी, बोंबील, मांदेली, चिंबोरी वगैरे, तो त्याचा मिक्स कालवण आपल्याला बघायला भेटणार आहे. चला मंडळी निघलो आता. मस्त तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे कडक एकदम. माहोल बघते सकाळचा मस्त बोटी आणि आपला जैन पिढीचा नजारा. माहिती असेल सगळ्यांना, 3-3, 4-4, 5-5 पोट आहे तिथं. चौऱ्या कलरच्या क्रेन दिसत, चौऱ्या कलरचं पोट. चला बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चाललो आहे आता घरी, पण रस्ता बघताय एकदम जबरदस्त. आता असा तो नावामधून जाणार, तो जेट्टीवर जाणारा रस्ता काय भारी आहे ना, जबरदस्त. अशा रस्त्यावर चालवला मजाच वेगळी आहे. चला आता जातोय, पोचतो आपण घरी. घरी पोचलो का घेऊ रेसिपी आपली बनवायला. मंडळी बघताय आपला मावरा, म्हणजे सगळा मिक्स मावरा जो वेगळा आणला आहे. आपण बघताय कोलबी असणार आहे, बोंबील असणार आहे, त्याच्यामध्ये ढोमी असणार आहे, वाकटी, मांदेली आणि चिंबोरी असा मिक्स मावऱ्याचा कालवण. कोणी कोणी बनवलं आहे फटाफट कमेंटमध्ये सांगा. मिक्स मावऱ्याचं कालवण आणि यो नॉर्मली सीझनलाच भेटतं. हे बघताय मस्त आपलं मिक्स मावरा. आणि साप्ताला घेतलं आहे ना, पहिलीच साप्ताला घेतली ती म्हणजे करपाल घेतली. करपाल म्हणजे कोळंबी. बघताय कोळंबी, बोंबील, वाकटी, ढोमी, मांदेली, चिंबोरी असा मिक्स मावऱ्याचा कालवण एकदम जबरदस्त होणार आहे आणि खावायला काय मजा येणार आहे. आई सगळं मस्त साफ करून घेते पहिला. आमटासाठी बघताय पद्धत वेगळी असते जरा कोळंबीची. आपल्या कोळंब्या म्हणजे करपाली आपले साफ झाले. करपाली, बोंबील, आता काय घेतं? चला आई बोलतो तर वाकटी घेतं. रिबॉम ठीक आहे, अख्खीच निघेल ना. ताजी वाकटी बघा, ताजी वाकटी. डायमंड, काजू कतरी, मस्त कशी काजू कतरी सारखी कापते बघा. वाकटी, वाकटी. चला वाकट्या पण साफ झाल्या आणि वाकट्या झाल्या, कोळब्या झाल्या. आता काय झालं? आता घेते ढोमी. चला आता ही ढोमी घेते. बाहेर बघताय मौसम कसा एकदम कडक आहे.
फुल पाऊस. धोनी घेतली साफ करायला. ते ना यो सगळा नाजूक मावरा असतं, सगळा नाजूक मावरा म्हणजे जो एके टायमिंगला येतं पावसाळ्यात, म्हणजे जो नॉर्मली श्रावण महिन्याच्या आसपास आणि श्रावण महिन्यात तो सगळा नाजूक मावरा असतं. म्हणजे वाकटी बघा तुम्ही, बोंबील बघा, मांदील बघा, ढोमी बघा. हे ढोमी म्हणजे वर्षभर असतात आणि यांच्यासोबत जास्त असतात. सगळा नाजूक मावरा यो. कडक बघा पाऊस जो रान आलाय आता, मात्र डेंजर पाऊस आलाय. वादळ 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 वादळ. आपली ढोमी पण साफ झाली, डोमी झाली, वाकट्या झाल्या, कोलब्या झाल्या. आता मांदेली 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 सगळ्यात बारकी. कौला जाम असतात मांदेली, नुसती मांदेली आता कडक कडक करायला मस्त. नाही ते आमटान पण भारी होता मिक्स आंबट बनवणार का त्याच्यामध्ये पण एक नंबर होता. मंडळी बघताय आपलं मस्त मांदेल पण साफ झालं आहे. कशी आता आलोल डिश वाटरली. आता घेऊ आपण बोंबील. बघताय बोंबील साफ करायला घेतलं. बोंबील ते आपला सगळा साफ झालाय. बोंबील बघताय, मांदेली बघताय, ढोमी, वाकटी, कोळंबी आणि आता राहिली ही म्हणजे आपली चिंबोरी. कडक एकदा धुते सगळा, नंतर धुल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळं एकदा एकदम जबरदस्त पद्धतशीर. शेवटला राहिली ती म्हणजे आपली चिंबोरी. खरपी आहे ती पण साधी नाही आहे, भरलेली असेल ती उक्कल कवशी. डायरेक्ट आणि पोहली डायरेक्ट आपोआप काहीतरी. हे बघा पूर्ण मेंद्रानं भरलेली बघा चिंबोरी. असा पाहिजे असा पाहिजे डायरेक्ट, तर डायरेक्ट ब्रँड तर ब्रँडच. आपण असा फालतू काम करत नाही. चला कडक एकदम भरलेली चिंबोरी, खरपी चिंबोरी भरलेली. चला चिंबोरी मस्त. फायनली आपली डिश कंप्लीट होते मंडळी. आपली डिश कंप्लीट होते बघताय. आता तुम्हाला एकदा परत सांगताय, कोळंबी, मांदेली, वाकटी, ढोमी, बोंबील आणि मध्ये येते आपली चिंबोरी. तर असा मिक्स मावऱ्याचा कालवण जो तुम्हाला या सीझनला बघायला भेटेल. कारण जो सगळा मावरा या सीझनमध्ये एकत्र येतं. नॉर्मली श्रावण महिन्याच्या आसपास असं एकत्र सगळा मावरा येतं. आणि या मावऱ्याचा मिक्स मावऱ्याचा कालवण आज आपल्याला बघायला भेटणार आहे. बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. तुम्हाला जाम मजा येणार आहे, बघायला जाम मजा येणार आहे. कारण बघताय कशी डिश झाली आहे आपली एकदम जबरदस्त असणार आहे आपलं मिक्स मावऱ्याचा कालवण. तर आता पूर्ण साफ झाला आहे, धुवून वगैरे घेतला एकदम मस्त. तर डायरेक्ट घेऊ आपण आपली रेसिपी बनवायला. आई मस्त रेसिपीसाठी तयारच आहे. आईला ही रेसिपी आईला जाम आवडतं. कारण ही कोण आहे ज्याला आई आवडू शकणार नाही. कारण एवढा मावरा मिक्स असेल तर कोणालाही मच्छी आणि हा कालवण खायला आवडेल. आणि नॉर्मली श्रावण महिन्यामध्येच या गोष्टी भेटतात. चला मंडळी आता आपण करतोय आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात. म्हणजे आपलं मिक्स मावराचं कालवण. आणि तो मावरा फक्त याच सीझनमध्ये भेटतात. म्हणजे बोंबील, मांदेली, वाकटी, कोलंबी, ढोमी, चिंबोरी एकत्र या सीझनला भेटतं. म्हणजे तुम्हाला असं वर्षभर भेटतील त्या गोष्टी, काही गोष्टी भेटतील पण एकत्र नाही भेटणार त्या गोष्टी. ते एकत्र या सीझनला म्हणजे श्रावण महिना सुरू होता भेटतात. आणि नॉर्मली आपल्याला श्रावण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला? मच्छी खाऊन श्रावण असतं. शेवटी बघा मासेमारी आमची शेती. मला मच्छी आम्हीच नाही घालते, लोकांना काय द्यायची. तर ठीक आहे आपला उपवास वगैरे असतो, मला वगैरे कडक उपवास असते एकदम. बाकी दिवशी मी मच्छी खातो कारण मला मच्छीशिवाय नाही जमत. बाकी चिकन, मटण, अंडा वगैरे या गोष्टी मी नॉर्मली अवॉइड करतो. पण मच्छी कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या आताच्या भेसळच्या दुनियोगामध्ये मच्छी अशी एक आहे जी खाडीत नाही पण आणलेली किंवा समुद्रात आणलेली, तिची एकदम प्युअर आहे. त्याच्यामध्ये मिक्सचर नाही आहे. तर चला करतो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात. भन्नाट रेसिपी आईसुद्धा तयार असणार रेसिपीसाठी. आणि बघताय मस्त आईने सगळं आईचं साहित्य घेतलं आहे. आणि नॉर्मल या सिंपल गोष्टी सगळ्या आहेत आणि सिंपल पद्धतीची रेसिपी यायची असतं जी कोणी घर बसल्या सहज बनवू शकतं. अशा मिक्स मावराचं कालवण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. चला व्हिडिओमध्ये कंट्रा व्हिडिओचा आनंद घेता. करताय तर सुरुवात, आई सुरुवात करते. आमटाला सुरुवात करूया, आंबट बनवून सुरुवात. चला आईची रेसिपी बघूया, रेसिपीचा आनंद घ्या. चला काय करतं पहिला आवला घेतला आहे. लसूण आला लसूण चेचून मस्त खळवत. कसा आहे आमचा कडक आहे की नाही? पटकन आडवा होते सगळा. आला लसूण मस्त पेस्ट चेचून घेतलाय. त्याला बघताय मस्त
आला लसूण पेस्ट तयार. कढ एकदम बारीक चेचून घेतलाय. घेतलेत मसाले, हळद, मसाला, चिकन मसाला आणि आईने मस्त चिंच पाण्यामध्ये ठेवलेली आहे. तो चिंचेचा पाणी आणि चिंच घेतले. आता सगळं एकत्र एकजीव करते मसाल्याचा. ही रेसिपी आपली फेवरेट आहे. भारी होते, एकदम भारी होतं. बघताय कसा मसाला मस्त आहे आणि चिंच टाकून बनवला आहे. काय ती टेस्ट लागतं चिंच टाकल्यानंतर. आणि आपला मसाला रेडी होतो आहे. चला आपला ग्रेव्ही लागेल कारण भाताशी खायचं आहे. व तेल, बघा कसा मसाला तयार. एकदम भारी आली तोंडाला चव आली ना. बघा कसा एकदम जबरदस्त. त्याच्यामध्ये चिंच मिक्स करून घेतली आहे. थोडा तो आंबटपणा एकदम भारी वाटतं कालवणामध्ये. आणि तो पाणी त्याच्या आपलं ग्रेव्ही बनवायची आहे. मस्त एकदम कडक ग्रेव्ही, जाड एकदम रस्सा. चला जवळजवळ आपली ग्रेव्ही तयार झाला. गॅस पेटवला आणि आपली ग्रेव्ही ठेवली ती म्हणजे उकलवीत. आता माहिती आहे सगळ्यांना, पहिले ग्रेव्ही उकलेल त्याच्यानंतर आपण टाकलं आपली पूर्ण मच्छी. ग्रेव्ही उकलवतानाच आईने मीठ टाकलं बघा. उकल येण्याच्या अगोदरच उकलासोबतच मीठ. तर बघताय म्हणते आपला रस्सा, आपला आंबट कालवून उकळला आहे. मस्त त्याला उकळला आहे. त्याच्यामध्ये आता आपण काय टाकशील आता. चला पहिला काय काय शिजवायचं ते सांग. म्हणजे पहिला जे जास्त वेळ लागतं शिजायला ते म्हणजे काय, कोलंबी. बघा याच्या हे जे तुम्हाला पदार्थ दिसत नाही याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना शिजवायला एक वेळ लागतं. जशी कोलंबी, चिंबोरी बोला किंवा वाकटी बोला, याला टाईम लागतं शिजायला. या गोष्टी पहिल्या शिजवायला लागतात. तर लगेच टाकली फक्त चिंबोरी. तर या ज्या गोष्टी असतात ना त्याला याला शिजायला टाईम लागतं. थोड्या वेळानंतर आपला सगळा येऊ टाकायला लागेल. कारण चिंबोरी आणि कोळंबीला तर टाईम लागतं सगळ्यांना माहिती आहे. पण या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो वाकटी आणि डोमीला थोडा टाईम लागेल. आणि या बोंबील आणि मांदेली लगेच शिजतील, जास्त टाईम लागायचा नाही. म्हणून जसं आपण उकळत जाईल तसं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकत जाऊ. तर आपल्या चिंबोरी आणि कोळंबी थोडीफार उकळली म्हणजे थोडी शिजली आहे. त्याच्यानंतर टाकतोय आपण ढोमी. बघताय ढोमी शिजायला पण थोडा जास्त वेळ लागेल म्हणजे कम्पेअर टू वाकटी, बोंबील आणि मांदेलीच्या. टाकली ढोमी. चला ढोमी पण थोडीफार शिजली. आता टाकते आई वाकटी. चांदी. ढोमी बोललात तर ढोमी आणि मांदेली बोललात तर सोना. वाकटी, चांदी टाकली थोडीशी. काय शिजते बघा मस्त एकदम. वाकटी झाली, वाकटी टाकून झाली. आता टाकते आई मांदेली. असा झाड आंबट दिसते बघा, एकदम जाड. हे बघा कसा जाड असतात. मजा काय येतं खावाला, याच्यासाठी मजा येतं खावाला. कडक एकदम कडक. काम 25 आहे बाय. आता बाकीचा सगळा टाकून झाला. आता फक्त राहिला तो म्हणजे आपला बोंबील. ते बघा बोंबील आणि शेवटी सगळ्यात शेवटी टाकले ते म्हणजे आपले बोंबील. सगळ्यात शेवटी बोंबील, कारण बोंबील लगेच शिजतील. बोंबील शिजायला टाईम लागणार नाही. आणि सोबतच आई टाकते त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर. चला बघताय काय मजेदार काम आहे. जिथे झाकण किती वेळ आहे झाला ना. चला थोडा वेळ झाकण देऊन ठेवू. बघूया झालाय उकालला. ते बघा मस्त कसा उकालतोय बघा, कडक एकदम डेंजर उकाललाय बघा.
हा 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 हा, काय तो आवाज बुडबुड्यांचा म्हणजे उकलाचा भारी ना. सगळा मिक्स आणि कालवण तुम्हाला आंबट आपलं बघत दिसत कसं झाड. चला आता आपला आंबट जवळजवळ झाला. आता तो डायरेक्ट प्लेटमध्ये घेतं आणि बसतं खावाला. चला तुम्ही कंटिन्यू. मी आता सांगतो कसं झालं आपला आंबट. सगळ्याला माहिती आहे, तो बघूनच तुम्हाला समजला असेल त्याच्या कलरवरून किंवा त्या बनवायच्या पद्धतीवरून कसं झाला असेल तो. तुम्ही मला एकदा घेतो खायला. आता आईने इकडं भाकरी वगैरे काढली खायला मजा करूया. चला एवढं असं आमटाची कडक. आई आता आपली प्लेट भरतंय. चिंबोरी झाली पहिली बाहेर, कोलबी. चला एकदा प्लेट भरली ना का तुम्हाला दाखवतोय कशी आहे आपली प्लेट. काय मंडळी आपली प्लेट आलेली आहे. कशी प्लेट असणार आहे बघा. चिंबोरी असणार आहे, एक तर वाकटी असणार आहे, कोलंबी असणार आहे, ढोमा असणार आहे, इथं मांदेली आणि बोंबील असा आपला पूर्ण रस्सा. ते सगळा एकत्र का दाखवला तुम्हाला दाखवायचा होता म्हणून सगळा एकत्र दाखवला नाही. तर अशी आपली असणार आहे प्लेट आणि आपण घेणार आता जेवायला. झटपट काम आहे ना. याची रेसिपी ही रेसिपी नाही, याची भारी असतं, भारी बनवतो. याची नॉर्मल रेसिपी ज्या बनवतो ना त्याला भारीच बनवतो एकदम, म्हणजे तोंडाला पाणी सुटलं अशी रेसिपी असते. रस्ताच एवढा भारी झाला आहे ना, बाकी व्हायची गरज नाही. एवढं बरं असलं कोलबी आहे आपली चिंबोरी फेवरेट, त्याच्यामुळे कोलबी घेतली. जबरदस्त. लाजवाब. मजा रे मजा. खतरनाक झालाय, खतरनाक म्हणजे एक नंबर, खरंच एक नंबर. रस्सा पण तो जाड एकदम. वन फिश वाकटी. बोंबील बोंबील बघा कसं बोंबील. काटा बाहेर माने. मजा येणार आहे मजा. सगळ्या गोष्टी घेतल्या ना मस्त करते जेवायला सुरू. अजून एक दाखवत राहिला बघा. ढोमा ढोमा दाखवत राहिला. चला आता मी काय करतो असं सगळा आपला हे संपवतं, कारण आता कंट्रोल नाही आहे. जाम भूक लागलं. हे सगळं संपवतं. तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रोल आला त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा बघा. अजून कोणाला पाहिजे असेल तुमच्या रिलेशनमध्ये असे बनवायचे असेल शेअर करा. आणि एकदा असा मावरा आताच भेटेल, याच्या पुढे नंतर भेटणार नाही पुढच्या वर्षी. कारण श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो भेटतं मावरा सगळा मावरा एकत्र. कोलबी चिंबोरी भेटेल, पण वाकटी बोला, बोंबील बोला, मांदेली बोला, ह्या गोष्टी या सीझनला असतात. चला मी मस्त व्हिडिओ फिनिश करतो आहे, मस्त प्लेट फिनिश करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत लाईक करा आणि शेअर करा. चला बाय 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 बाय.